नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 9वा भाग वाचणार आहोत. भाग 9. ती परसातून घरी निघाली तेव्हा तिचं मन शांत झालं होतं, पण एक नवा प्रश्न तिच्या मनात घोटाळत होता. मोठा अद्भुत प्रश्न. अभिनं असं उलटं का सांगितलं? मी त्याला नकार दिला ते सांगायचं सोडून युगाशी लग्न करण्याचा माझा विचार नाही, ती मला पसंत नाही, मी तिला नकार दिलाय, असं का सांगितलं? माझा बचाव करण्यासाठी असं त्यानं सांगितलं. मी नकार दिला असं उद्या इतरांना कळलं तर माझी नाचक्की होईल म्हणून का हा नकाराचा दोषारोप त्यानं आपल्या माथी घेतला? स्वतः निर्दोष असून माईंची निर्भत्सना त्यानं निमूटपणे सहन केली. मला थोडाही कमीपणा येऊ नये म्हणून? मला नाही तसं वाटत. त्यानं स्वतःचा बचाव करण्यासाठी, स्वतःचा कमीपणा झाकण्यासाठी हे असं सांगितलं. मुलीनं नकार दिला तर मुलाला कमीपणा येतो ना, पण मुलानं नकार दिला तर त्यात कुणाला काही वाटत नाही. परवा नलिनीचं ठरलेलं लग्न, साखरपुडा सुद्धा झाला होता, पण मुलानं मोडलं. त्यात कुणाला काही कमीपणा वाटला नाही. म्हणजे अभिनं स्वतःला येणारा कमीपणा टाळण्यासाठी हे असं खोटं उलटं सांगितलं. केवढा हा अहंकार! स्त्री सौंदर्याला जपते खरं आहे, आणि पुरुष अहंकाराला पोषित बसतो. ती स्वतःशीच हसली. असं उलटं खोटं सांगण्यात त्याचा काही का हेतू असेना, पण कालपासून तिच्या पोळलेल्या हृदयाला केवढा थंडावा मिळाला. ती घरात शिरली तेव्हा मधल्या घरात वसंत आईशी बोलत बसला होता. चहाचा रिकामा कप आणि शिऱ्याची रिकामी ताटली बाजूला पडलेली होती. सिगरेटचा धूर हवेत सोडीत आईशी त्याच्या गप्पा चालल्या होत्या. आईचा हा ज्येष्ठ मुलगा तिचा विशेष लाडका होता. युगाला समजू लागल्यापासून तिला हे ढळतं माप कळत होतं. बऱ्याच वर्षांनी झालेला आणि पहिला म्हणून असेल, पण अरुण आणि आपण यापेक्षा त्याचे लाड आई नेहमी करीत असते हे ती पाहत होती. खाण्याजेवण्यात त्याच्या आवडीकडे विशेष लक्ष पुरवलं जातं हे तिच्या मनाला जाणवत होतं. नानांची शिस्त तशी कडक, पण त्या कडक शिस्तीतून आई त्याला हलकेच बाजूला ओढून आपल्या छायेखाली घेते. असे कितीतरी प्रसंग युगाच्या मनानं टिपून ठेवले होते. अगदी लहानपणापासून ते आज मितीपर्यंत असे कितीतरी प्रसंग. एखाद्या दिवशी शाळेत जाण्याचा त्याला कंटाळा आला की तो म्हणे, आई आज माझं डोकं फार दुखतंय ग. मग आज शाळेत जाऊ नकोस, राहू दे. आणि लगेच ती अमृतांजन घेऊन त्याच्या कपाळाला चोळीत बसे. मॅट्रिकपर्यंत तिचे लाड त्याच्या शिक्षणाला फारसे बाधले नाहीत. तसा तो फार तल्लख बुद्धीचा होता. पण मॅट्रिकची पहिली 6 गेली आणि त्याच्या बुद्धीला फाटे फुटू लागले. तसं पाहिलं तर सारा दोष त्याचा नव्हता. आईचे लाड नडत होते, नकळत त्याला बिघडवित होते. नानांच्या हितप्रद कडक शिस्तीला ते लाड तडे पाडित होते, आणि त्यामुळं नानांविषयी त्याच्या मनात नकळत अनादर आणि अढी निर्माण होत होती. त्यानं म्हणावं, आई अभ्यासानं डोकं कसं भणभणून गेलंय. आज आम्ही मित्रांनी सिनेमा बघून यायचं ठरवलंय. आईनं गुपचूप पैसे काढून द्यावेत. रात्री त्याची रोजची येण्याची वेळ टळून गेली. जेवणाच्या वेळी तो हजर नसला की नाना विचारित, काय रे अरुण, वसंता कुठं गेला, आला नाही अजून? आईनं म्हणावं, मित्राकडे अभ्यासाला जातोय ना, आज उशीर होईल म्हणून सांगून गेलाय. अरुणला नसली तरी युगाला आतली लपवाछप्पी माहीत असे, पण नानांना कळलं तर ते दादाला बोलतील, संतापले तर मारतीलही. आईला बोलणी बसतील या भीतीनं ती काही बोलत नसे. या लपवाछप्पीतून त्याला हलके हलके सिनेमा नाटकांचा नाद लागला. अभ्यासावरचं त्याचं लक्ष उडालं. खरी परिस्थिती नानांच्या लक्षात आली तेव्हा त्याच्यावरून आईशी त्यांचे खटके उडू लागले. नाना संतापत. त्यांचा संताप सात्विक असे. आई चिडे. तिची चीड द्वेषमूलक असे. जणू नानांच्यावर ती जाणून बुजून कसला तरी सूड उगवत आहे असं वाटे. पण या परस्पर विरोधातून चांगलं असं काही निष्पन्न झालं नाही. उलट वसंताच्या मनात नानांविषयी अढी निर्माण झाली. कटुता वाढली. वेळप्रसंगी तो नानांचा अपमान करू लागला. तो इंटरची परीक्षा जेमतेम पास झाला आणि तिथंच त्यानं आपलं शिक्षण संपवलं. बँकेत नोकरी धरली, पण नोकरीतही स्थिरता नव्हती. धरसोड वृत्ती अधिक. तिथल्या एका नाट्यसंस्थेत काम करू लागला. नाट्यसंस्थेचा मॅनेजर, व्यवस्थापक म्हणून. घरी केव्हाही यावं, केव्हाही जावं. घरात असला, नजरेसमोर दिसला तरी नाना त्याच्याशी बोलत नसत.
तोही घरात असला तरी त्यांच्या पंक्तीला कधी बसत नसे. बाप लेकात अकारण दुरावा निर्माण झाला होता. युगाला ते फार जाणवे, पण आईला त्याचं काही वाटत नसे. तिच्या ते खिजगणतीतही नसे. उलट वडीलच उपेक्षा करतात, उपहास करतात असं ती ध्वनीत करी. आणि युगा काही सांगायला गेली की म्हणे, शिकून तुझे हात स्वर्गाला पोचताहेत ते पोचू देत. वसंताचे नाही पोचले तरी चालेल, पाय मात्र जमिनीवर राहिले म्हणजे झालं. गेले 15 दिवस वसंता नाट्यसंस्थेबरोबर परगावी दौऱ्यावर गेला होता. तो घरी असे तेव्हा फारसा घरात नसे. फक्त जेवणं, झोपणं वगैरे आवश्यक कामासाठी घरात येई. तिला पाहताच त्यानं म्हटलं, या मिस युगंधराबाई, BA, MA, PhD एटसेट्रा एटसेट्रा. बाप रे, तू आल्याबरोबर डोळे दिपले माझे. त्याच्या नाटकी बोलण्यात कौतुकाचा भाग फारच थोडा. तिनं हसून म्हटलं, असं डोळे दिपले म्हणून अंधार पडला तरी दिवे लावले नाहीस होय? बोलता बोलता तिनं दिव्याचं बटन ओढलं. अगं, तसे दिवे आम्ही केव्हाच लावलेत. ते जाऊ दे, तुझा आधी सत्कार करू दे. तो उठला आणि खुंटीला अडकवलेल्या पिशवीतून एक लठ्ठ गेंदबाज हार काढला. त्या हाराकडे पाहून तिनं हसून म्हटलं, दादा, तुझ्या नाट्यसंस्थेनं तुझी मॅनेजरच्या जागी योजना केली आहे ती अगदी यथायोग्य आहे. ती कशी ग? प्रसंग साजरा करण्याची कला मॅनेजरला साधावी लागते. काल तुमच्या संस्थेच्या नाटकाचा रौप्य महोत्सव झाल्याचं वृत्तपत्रात वाचलं. अरे, मग अध्यक्ष, मुख्य पाहुणे यांना घातलेले दोन्ही हार आणायचेस, एकच का आणलास? युगे, दुसऱ्या हाराचा चान्स तू घालवून टाकलास म्हणे. तिनं दचकून त्याच्याकडे पाहिलं. चान्स घालवून टाकला म्हणजे कुणाला उद्देशून म्हणतो आहे हा? अभिजित विषयी तर नव्हे ना? दोघे एकाच वर्गात होते. दोघे चांगले मित्र आहेत. हा इथं येता येता अभि याला भेटला की काय? एवढ्यात त्यानं म्हटलं, आईनं आत्ताच मला हे सांगितलं. तिनं सुटकेचा निश्वास सोडला. पण त्याच वेळी तिच्या मनात आलं, असं म्हणजे आल्याबरोबर आईनं आपल्या लाडक्या मुलाला सगळं सांगून टाकलं तर. ती गंभीर झाली. तिनं म्हटलं, माणसाच्या आयुष्यातले असे कित्येक चान्सेस घालवावे लागतात. अगं, चान्सेस घालवणारे आम्ही, तू नव्हेस. युगे, चान्सचा एकही कॅश तुझ्या हातून कधी सुटत नाही, कधी सुटणार नाही असा नानांना गर्व आहे. तेव्हा भलतंच काही बोलू नकोस. नानाने ऐकलं तर त्यांना शॉक बसेल, शॉक. नानांच्या बाबतीत त्याचं बोलणं नेहमीच असं तिढं असे. त्यांच्याविषयी त्याच्या मनात अनादर आहे, अढी आहे, हे त्याच्या बोलण्यात सहज कुणालाही दिसून येईल. त्याच्या बोलण्याची तिला चीड आली. तिनं तीव्र स्वरात म्हटलं, त्यांना शॉक केव्हाच बसलेला आहे. बसायचा आता काही शिल्लक उरलेला नाही. आणि अधिक काही न बोलता ती वर निघून गेली. भाग 9 इथेच संपला.